नमस्कार. नवरात्रोत्सव जवळ आल्यामुळे आता घरात देव्याची स्थापना करावी लागणार. त्यासाठी रागिणीने मानसीला असं म्हटलेलं असतं, "हे बघ मानसी, एक गोष्ट लक्षात ठेव. देव्याची स्थापना ही फक्त आणि फक्त माझ्या हातूनच झाली पाहिजे." त्यावर मानसी म्हणत असते, "अहो आई, तुमच्याच हातून होणार. तुम्ही असं का बोलताय?" त्यावर रागिणी म्हणत असते, "अगं ती भूमी पुढं पुढं करणारच ना." त्यावर मानसी म्हणत असते, "मग काय म्हणणं काय तुमचं? काय करावं मी?" त्यावर रागिणी म्हणत असते, "तू असं काही कर ना, जेणेकरून त्या भूमीला ही देव्याची स्थापना करायची इच्छाच होणार नाही आणि तिचा मूड ऑफ झाला पाहिजे." त्यावर मानसी म्हणत असते, "असं असेल ना, तर काहीतरी प्रयत्न करते मी." त्यावर रागिणी म्हणत असते, "नुसता प्रयत्न नाही, तर मला रिझल्ट हवा आहे." त्यावर मानसी म्हणत असते, "ठीक आहे, पण काहीतरी आयडिया द्या, नेमकं काय करू?" त्यावर लगेचच आता रागिणीने सांकेतिक भाषेमध्ये काय कसं करायचं हे सगळं मानसीला सांगितलेलं असतं. मानसी म्हणत असते, "अरे वा, आई तुम्ही तर कमाल आहात. खरंच उगाच नाही मी तुम्हाला मास्टर माइंड म्हणते." त्यावर रागिणी म्हणत असते, "बस कर. जास्त मला चण्याच्या झाडावर चढवण्याचा प्रयत्न करू नको. कारण तुला माझं वजन माहिती आहे ना." त्यावर लगेचच आता मानसी खिदळून हसायला लागते आणि अशातच रागिणीने आता मानसीकडे रागात पाहिलेलं असतं आणि लगेचच मानसी हसायची थांबते आणि म्हणत असते, "सॉरी." आणि असं बोलून ती आपल्या बेडरूममध्ये जाते. इकडे आपण पाहतोय आता रागिणी स्वतःशी बोलत असते, "भूमी, काही कर, कितीही कर, पण यावेळेला देव्याची स्थापना ही फक्त माझ्या हातूनच होणार आणि तुझा मान डावलला जाणार." तेवढ्यात आपण पाहतोय आता हॉलमध्ये आलेल्या भूमीला थेट मानसी म्हणत असते, "काय गे भूमी, काय चाललंय काय तुझं? काय करतेस तू?" त्यावर भूमी म्हणत असते, "मानसी असं काय करतेस? देव्याची स्थापना करायची आहे ना?" त्यावर लगेचच आता मानसी म्हणत असते, "नाही हां, नाही, अजिबात नाही. तुझ्या हातून ही स्थापना होऊच शकत नाही." अचानकपणे मानसीने असं म्हटल्यावर भूमी अवाक होते आणि अशातच आता थेट भूमी मानसीला विचारू लागते, "काय गे मानसी, काय झालंय काय तुला? अशा पद्धतीने का बोलतेस तू माझ्याशी?" त्यावर लगेचच आता भूमीला थेट मानसी म्हणत असते, "काय ना, मला असं वाटतं की यावेळेला देवयाईला तुझ्या हातून स्थापन व्हायचंच नाहीये." त्यावर भुई म्हणत असते, "तुला असं वाटतं? अगं पण तुला असं वाटतं त्याने काय फरक पडतोय?" त्यावर मानसी म्हणत असते, "मी सांगते ना तुला, नको ना पुढं पुढं करू." असं बोलून आता मानसी आपल्या बेडरूममध्ये निघून जाते. भोई मात्र थोड्या वेळासाठी अवाक झालेली असते. ती स्वतःशी बोलत असते, "या मानसीला नेमकं झालंय का? का असं वागते ही?" आणि अशातच आता भूमीने मानसीचा विचार मनातून काढून टाकलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता बऱ्याच वेळानंतर शेवटी आकाश हा भूमीला म्हणत असतो, "काय गं भूमी, काय अशी ठम्मासारखी बसली काय आहेस तू? अगं देवयाची स्थापना करायची आहे ना, मग त्याची काय तयारी वयारी करायची की नाही?" त्यावर भूमीला लगेचच बोलावं लागतं, "अरे आकाश, बहुतेक यावेळी देवयाची स्थापना माझ्या हातून होणार नाही असंच काहीसं दिसतंय." त्यावर आकाश म्हणत असतो, "असं कसं होईल आणि असं का वाटतंय तुला?" त्यावर आकाशला शेवटी भूमी म्हणत असते, "असं असं मानसी म्हणत होती." त्यावर आकाश म्हणत असतो, "तू पण ना भूमी, उगाचच त्या मानसीच्या बोलण्याकडे लक्ष देतेस. लक्ष देऊ नकोस त्या मानसीकडे. तुला माहिती आहे ना, कधी कधी ती सैरभैर होते." असं बोलून आकाशने भूमीची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला असतो. इकडे आपण पाहतोय फायनली आकाशने समजूत काढल्यानंतर आता भूमी देव्याची स्थापना करण्यासाठी खाली हॉलमध्ये जात असते. तर तिथे आधीच ज्या ठिकाणी देव्याची स्थापना होणार असते आणि करायची असते त्या ठिकाणी मानसीने काहीतरी गडबड करून ठेवलेली असते, जेणेकरून भूमीला देव्याची स्थापना करता यावी नये. आणि अशातच आता थेट हे सगळं करत असताना या बलदेवने म्हणजेच नकली अभिजितने मानसीचा तो एक स्पेशल व्हिडिओ तयार केलेला असतो आणि जो स्पेशल तो आता भूमीला दाखवणार असतो. पण बलदेवने तो व्हिडिओ स्वतःकडे सेव्ह करून ठेवलेला असतो आणि अशातच आता त्या ठिकाणी भूमी येत आहे हे मानसीने लांबूनच पाहिलेलं असतं आणि लगेचच मानसी तिथून पळून जाते. आता भूमी तिथे आलेली असते. भूमी देव्याची स्थापना करण्याची सगळी तयारी सुरू करते. पण तेवढ्यात तिथे रागिणी येते आणि रागिणी म्हणत असते, "काय गं भूमी, हे काय करतेस तू? आणि हे अशा पद्धतीने सगळं का आखलंयस तू?
त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते, आत्या माझं मलाच कळत नाहीये हे असं कसं झालं. मगाशी मी गेले होते त्यावेळेला सगळं व्यवस्थित होतं. त्यावेळेला रागिणी म्हणत असते, हे बघ भूमी, मला तर क्लिअर असंच वाटतंय की यावेळी देवी आईला तुझ्या हातून स्थापन व्हायचंच नाहीये. आता रागिणीने असं म्हटल्यावर भूमी एकदम अवाक होते आणि भूमी स्वतःशी बोलत असते, म्हणजे बहुतेक ही मानसी आणि ही रागिणी बहुतेक दोघं एकमेकांशी मिळालेली आहेत की काय. आणि अशातच आता थेट रागिणीला फायनली रागिणीला फायनली भूमी असं म्हणते की आत्या, तुमच्या मनासारखंच होईल. तुम्हाला असं वाटतं ना की मी देवी आईची स्थापना करू नये. त्यावर रागिणी म्हणत असते, अगं भूमी, राग मानू नकोस. मला नाही तर स्वतः देवी आईला असं वाटतंय. त्यावर भूमी म्हणत असते, ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर मी हात नाही लावणार. मी आत्ताच्या आत्ता माझ्या बेडरूममध्ये जाते. आणि लगेचच भूमी तिथून आपल्या बेडरूमकडे जायला निघते. इकडे आपण पाहतोय आता थेट आकाश भूमीला समजावत असतो, अगं असं काय नसतं, तू स्थापना कर. आणि इकडे भूमी म्हणत असते, नाही आकाश, आता मी काही करू शकत नाही. इकडे आपण पाहतोय रागिणी मानसी खूपच खुश होतात. या दोघांचा प्लॅन जवळजवळ सक्सेस झालेला असतो. आणि अशातच आता शेवटी रागिणीला फायनली दणका मिळणारच असतो. कारण बलदेवने भूमीला जाऊन तो व्हिडिओ दाखवलेला असतो. त्या व्हिडिओमध्ये क्लिअर असं दिसत असतं की त्या मानसीने सगळी काही गडबड करून ठेवली आहे. आणि अशातच आता रागिणी थेट खाली देवी आईची स्थापना करणारच असते तेव्हा तिथे आकाश आलेला असतो. आणि आकाशला पाहून ती बोलत असते, आकाश, खरंच माझ्या मनाविरुद्ध होतं या स्थापना, मला भूमीच्या हातूनच व्हायला हवी होती, पण नाईलाज, काय करणार. माझ्या मनाविरुद्ध झालं तरी हरकत नाही, मला स्थापना करावीच लागेल. तेवढ्यात रागिणी तिथे स्थापना करायला घेणार. तिथे भूमी येते आणि म्हणत असते, आत्या नका काळजी करू तुम्ही, तुम्हाला माझ्या हातून देवाची स्थापना झाली हवी आहे तर ती माझ्या हातूनच होणार. हे वाक्य ऐकल्यावर रागिणी म्हणत असते, काय वेड्यासारखं बोलतेस तू, मगाशी तुझ्याकडनं काय घडलं पाहिलंस ना. त्यावर लगेचच आता भूमीने तो व्हिडिओ रागिणीला दाखवलेला असतो ज्यात मानसी सगळं कांड करत असते. हे वाक्य आता थेट रागिणीच्या डोक्यात फिरतं की यार, या मानसीने तर सगळी वाट लावली. आणि मानसीचा तो व्हिडिओ आकाशनेही पाहिलेला असतो आणि एकदम चाट सगळेच पडलेले असतात. मानसीही आता तोंड इकडे लपवू का तिकडे लपवू अशा परिस्थितीमध्ये असते. आणि लगेचच आता मानसीने जाऊन आपलं बेडरूम गाठलेलं असतं आणि आतून कडी लावून ती स्वतःला सेव्ह करत असते. तेवढ्यात रागिणीला भोई म्हणत असते, आत्या, आता तरी मी देवी आईची स्थापना करू शकते ना, कारण गडबड मी नाही तर थेट मानसीने तुमच्यामार्फत केली आहे. रागिणीला थोबाडात मारून घेतल्यासारखं झालेलं असतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच येत्या काळामध्ये या मानसीला आणि रागिणीला लवकरात लवकर शिक्षा होईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.